Hello student, in this video we are going to study the remaining steps of meiosis. In a previous video we are already studied what is meant by meiosis, in which type of cell it occurs. Meiosis is nothing but a reductional cell division which occurs in the reproductive cell. मिओसिसला आपण रिडक्शनल सेल डिव्हिजन असं म्हणतो आणि की ते कुठं होतं तर रिप्रोडक्टिव्ह सेल्स म्हणजे टेस्टिस आणि ओव्हरीमध्ये होतं हे पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, ड्युरिंग मिओसिस 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम द सिंगल डिप्लॉइड पॅरेंट सेल. आता हे पूर्ण पाहण्यासाठी आपण आज पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण मिओसिस म्हणजे काय पाहणार आहे. तर लक्षात आलं तुमच्या, आपण मिओसिस पाहतोय आणि मिओसिस ही खूप मोठी स्टेप असल्यामुळे आपण पहिल्यांदा फक्त प्रोफेस फर्स्टच पाहिलं होतं, आता राहिलेलं आपण पाहणार आहे. तर मिओसिस इज डिवायडेड इंटू 2 स्टेप्स हे पाहिलं होतं आपण, मिओसिस फर्स्ट सेकंड. मिओसिस फर्स्ट इज अगेन डिवायडेड इंटू 4 सबस्टेजेस, दॅट इज प्रोफेस फर्स्ट, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज फर्स्ट. आणि याच्यामधल्या आपण प्रोफेस फर्स्टमधल्या ह्या 5 सबस्टेजेस आपण पाहिलेल्या होत्या. म्हणजे प्रोफेस फर्स्ट इज अगेन डिवायडेड इंटू 5 सबस्टेजेस, दॅट इज लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेन्सिस. All these 5 steps can be observed in previous video. तर त्याच्यामध्ये आपण 2 मिनिटांमध्ये त्याचं रिव्हिजन पाहूया. पहा, हे लेप्टोटीन आपण पाहिलं होतं. प्रोफेजला आपण काय म्हटलं होतं, लॉंगेस्ट फेज. त्याच्यामध्ये पहिली जी होती लेप्टोटीन, याच्यामध्ये काय होतं, दिस क्रोमॅटिन मटेरियल, न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओलस आहे, अँड दिस वन इज द ॲनिमल सेल सेंट्रिओल्स. क्रोमॅटिन मटेरियल बिकम थिन थ्रेड लाईक अँड कॉइल्ड. दीज आर नथिंग बट होमोलॉगस क्रोमोसोम्स. आपण पाहिलं होतं होमोलॉगस क्रोमोसोम म्हणजे पण काय. त्याच्यानंतर झायगोटीनमध्ये काय होतं, पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम. हे लक्षात ठेवायचं, प्रत्येकाचं एक वाक्य लक्षात ठेवा. झायगोटीन पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम्स कॉल्ड ॲज सिनॅप्सिस, अँड दिस पेअर्ड क्रोमोसोम इज कॉल्ड ॲज बायव्हॅलंट. लॅटर ऑन नेक्स्ट स्टेप इज नथिंग बट पॅचिटीन. याच्यामध्ये काय होतं, खूप महत्त्वाची स्टेप आहे पॅचिटीन. इन पॅचिटीन द इच इंडिव्हिज्युअल क्रोमोसोम्स बिगिन्स टू स्प्लिट लॉन्जिट्युडिनली इंटू 2 क्रोमॅटिड्स. हे पाहिलं होतं आपण. दिस होमोलॉगस क्रोमोसोम्स become split longitudinally and to forms 2 chromatids called as sister chromatids, and these 2 homologous chromosome forms 4 chromatids, so it is called as tetrad. And in pachytene very important process occurs, that is there is overlapping between the non-sister chromatids of homologous chromosome called as chiasmata. म्हणजे जिथं क्रॉसिंग ओव्हर होतं त्याला आपण चायाजमाटा असं म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल म्हणतो. म्हणजे या क्रोमोसोमचं जेनेटिक किंवा काही पार्ट या क्रोमोसोममध्ये जातो, या क्रोमोसोममधला काही पार्ट या क्रोमोसोममध्ये जातो. म्हणजेच काय, तिथं काय होतं, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल, त्यालाच काय म्हणतो आपण, क्रॉसिंग ओव्हर. त्याच्यानंतर पुढची स्टेप पाहिली होती आपण, डिप्लोटीन. आता इथं काय होतं, दिस होमोलॉगस क्रोमोसोम विच इज पेअर्ड विथ इच अदर, दे बिकम रिपेल फ्रॉम इच अदर. रिपेल म्हणजे काय, एकमेकापासून दूर जायला लागतात, सेपरेट होतात. कशामध्ये, डिप्लोटीनमध्ये. लॅट्रॉन डायकायनेन्सिस. इन डायकायनेन्सिस these chromosomes become thick, short and condensed, and they become separated. Nuclear membrane and nucleolus become disappearing. This is the 5 substages of prophase first. आता इथून पुढच्या ज्या स्टेजेस आहेत त्या आपल्याला याच्या अगोदर हे पाहिलेलं आहे आपण. आता मेटाफेज म्हणजे काय पहा, हे तुमच्या लक्षात येतच आहे. मेटाफेज म्हणजे काय असतं, मेटा मीन्स मिडल, दॅट मीन्स दिस होमोलॉगस क्रोमोसोम्स बिकम प्रेझेंट ॲट द इक्वेटोरियल लाईन. इक्वेटोर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आपण विषुववृत्त आपण असं मध्यावरती काढतो पहा. इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. म्हणजेच काय, मेटाफेज फर्स्टमध्ये काय होतं, देर इज फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स. म्हणजे हे धागे तयार होतात. कशासाठी, तर हे क्रोमोसोम्स बांधण्यासाठी. स्पिंडल फायबर्स बिकम वेल डेव्हलप्ड टेट्रॅड्स और बायव्हॅलंट क्रोमोसोम्स मूव्स टुवर्ड्स द इक्वेटोरियल लाईन. म्हणजे हे जे काही होमोलॉगस क्रोमोसोम आहे ते मध्यावरती येतात, इक्वेटोरियल लाईनला येतात. अरेंज्ड इन अ सच वे दॅट सेंट्रोमियर लाई टुवर्ड्स द पोल अँड आर्म्स टुवर्ड्स द इक्वेटर. म्हणजे काय, हे सेंट्रोमियर इथं मध्ये आपण मध्ये गोल काढलं ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये ह्या
हे सेंट्रोमियर जे आहेत की जिथे हे क्रोमॅटिड्स एकत्र बांधलेले आहेत, सेंट्रोमियर. हा सेंट्रोमियर कुठं असतो? टुवर्ड्स द पोलार रिजन अँड these आर्म्स ऑफ homologous chromosome become towards the equator. This is nothing but metaphase first. Later on anaphase first. anaphase first मध्ये काय आता पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक ठरलेले आहेत पहा प्रत्येक फेजच्या. तर मेटाफेज म्हटलं की क्रोमोसोम्स गेट अरेंज्ड ॲट द इक्वेटोरियल लाईन. anaphase, in anaphase homologous chromosomes pulled away from each other and carried towards the opposite pole by spindle apparatus. आता इथं एक महत्त्वाची स्टेप आहे पहा, anaphase फर्स्ट. आपण याच्या अगोदर मायटॉसिस पाहिलं होतं आणि मायटॉसिसमध्ये काय होत होतं? anaphase होत होते, ठीक आहे, मायटॉसिसमध्ये. तर तिथं काय होतं? anaphase हा जो काही क्रोमोसोम आहे तो डिवाइड होतो आणि ते क्रोमॅटिड्स काय होत असतात? पोलार रिजनला ओढले जातात. परंतु मिओसिसमध्ये तसं होत नाही. तर anaphase फर्स्टला काय होतं? हा फरक आहे पहा. anaphase फर्स्टला काय होतात? हे क्रोमोसोम डिवाइड होत नाहीत, तर ते काय होतात? क्रोमोसोमच काय होत असतात? पोलार रिजनकडे ओढले जातात. होमोलॉगस क्रोमोसोम्स आर पुल्ड अवे फ्रॉम इच अदर अँड कॅरीड टुवर्ड्स द अपोजिट पोल. म्हणजे हे क्रोमोसोम, अख्खे क्रोमोसोमच काय होतात? पोलार रिजनकडे ओढले जातात. The two sister chromatids of each chromosome do not separate in meiosis first. मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं होतं? जसं मायटॉसिसमध्ये होत होतं, हे क्रोमॅटिड्स काय होत होते? सेपरेट व्हायचे आणि ते क्रोमॅटिड्स पोलार रिजनकडे पुल्ड व्हायचे. परंतु इथं मिओसिस फर्स्टमध्ये तसं न होता काय होतं? अख्खे क्रोमॅटिड्स डिवाइड होत नाहीत. इथं पहा, डू नॉट सेपरेट क्रोमॅटिड्स, सिस्टर क्रोमॅटिड्स. अख्खे क्रोमोसोम्स काय होत असतात? सेपरेट होत असतात. लक्षात येते तुमच्या? anaphase फर्स्ट. लेटर टिलोफेज फर्स्ट. टिलोफेज फर्स्ट याच्यामध्ये काय होणार आहे? टिलोफेज फर्स्ट, द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम्स आफ्टर रिचिंग देअर रिस्पेक्टिव्ह पोल्स बिकम अनकॉइल्ड अँड इलॉंगेटेड. आता काय होणार आहे? हे जे काही क्रोमोसोम्स आहेत पोलार रिजनकडं पुल झालेले, ते काय होणार आहे? थिन थ्रेड लाईक होतात. वेन दिस क्रोमोसोम्स रिचिंग टू द पोलार रिजन, ज्यावेळेस हे पोलार रिजनकडे पोचले जातात क्रोमोसोम्स, त्यावेळेस काय होतात? दे बिकम अनकॉइल्ड अँड इलॉंगेटेड. म्हणजे हे जे काही थिक शॉर्ट होते क्रोमोसोम ते आता काय व्हायला लागतात? पातळ होतात, लॉंग होतात. परत काय होतं पहा? न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस बिकम रिअपियर. परत काय होतं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस दिसायला लागतं. स्पिंडल फायबर्स दिसत आहेत का इथं? नाही. म्हणजेच काय? स्पिंडल फायबर्स बिकम डिसॅपियर. स्पिंडल फायबर्स बिकम डिसॅपियर. टू डॉटर न्यूक्लिया आर फॉर्म. म्हणजे हा एक न्यूक्लियस आणि हा एक न्यूक्लियस, म्हणजे दोन डॉटर न्यूक्लिया इथं तयार होतात. कशामध्ये? तर टिलोफेज फर्स्टमध्ये. लक्षात येते का? आपण पॅरेंट सेल किती काढली? एकच काढलेली आहे. सध्या आपण पाहतोय काय? मिओसिस फर्स्ट चालू आहे आणि मिओसिस फर्स्टमध्ये पॅरेंट सेल आपण किती काढली होती? एकच काढली होती. आता तिच्यापासून किती तयार झाले? तिथं टिलोफेज फर्स्टला शेवटी 2 आलेले आहेत, ठीक आहे. आणि शेवटी काय असणार आहे मग? सायटोकायनेसिस फर्स्ट. आतापर्यंत आपण टिलोफेज फर्स्टमध्ये काय होतं? न्यूक्लिअर डिव्हिजन होतं, म्हणजे न्यूक्लियस डिवाइड झाला. आपण पाहिलं इथं टिलोफेज फर्स्टमध्ये इथं काय पाहिलं? तर हे न्यूक्लियस डिवाइड झाले, 2 न्यूक्लियस, एकाचे 2 न्यूक्लियस तयार झाले. याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे, तो आपण दाखवलेला नाही, ठीक आहे. सायटोप्लाझम तर याच्या भोवताली आहेच आहे. इथंपर्यंत काय झालं? आता कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन झालं. आता पुढं सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे काय पहा? आफ्टर कॅरिओकायनेसिस डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, दॅट इज सायटोकायनेसिस ऑकर्स. म्हणजे न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ काय होतं? सायटोप्लाझम पण डिवाइड होतो, त्याला म्हणायचं सायटोकायनेसिस. These daughter cells pass through the short resting phase or interphase or interkinesis. ह्या ज्या 2 डॉटर सेल्स तयार झालेल्या आहेत त्या थोडीशी विश्रांती घेतात. These daughter cells pass through the short resting phase. थोडीशी विश्रांती घेतात. त्या रेस्टिंग फेजला काय म्हटलंय पहा त्यांनी? इंटरफेज किंवा इंटरकायनेसिस. ते छोटीशी जी रेस्टिंग फेज आहे तिला म्हणतात इंटरकायनेसिस और इंटरफेज.
ऑर रेस्टिंग फेज, म्हणजे याच 2 डॉटर सेल्स आता मिओसिस सेकंडमध्ये जाणार आहेत. आलं लक्षात? मिओसिस फर्स्ट झालेला आहे. तर मिओसिस फर्स्टमध्ये किती डॉटर सेल्स तयार झाल्या? 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. हॅप्लॉइड का म्हटलेलं आहे इथं लक्षात येते? हॅप्लॉइड का म्हटलेलं आहे? कारण आपण पॅरेंट सेलमध्ये किती क्रोमोसोम्स दाखवले होते? इथं पहा, आपण ही पॅरेंट सेल काढली होती. पॅरेंट सेलमध्ये किती क्रोमोसोम आहेत? 2 आहेत. एक पॅरेंट सेल, त्याच्यामध्ये क्रोमोसोम किती आहेत? 2. आता ही डॉटर सेल काढलेली आहे आपण. डॉटर सेलमध्ये क्रोमोसोम किती आलेत? 1 आलेत. म्हणजेच हॅप्लॉइड म्हणजे निम्मे झाले. बरोबर आहे? काय झाले? निम्मे क्रोमोसोम झाले, म्हणून तिला काय म्हणायचं? हॅप्लॉइड. आणि डबल सेट असेल क्रोमोसोमचा तर म्हणायचं डिप्लॉइड. ठीक आहे. आता मिओसिस सेकंड, इट इज कॉल्ड ॲज होमोटायपिक डिव्हिजन. होमोटायपिक डिव्हिजन, होमो म्हणजे काय? सिमिलर. आणि आपण मिओसिस फर्स्टला एक शब्द वापरला होता पहा, हेटेरोटायपिक डिव्हिजन. का म्हटलं होतं हेटेरोटायपिक डिव्हिजन? बिकॉज नंबर ऑफ क्रोमोसोम इन पॅरेंट सेल अँड डॉटर सेल्स आर डिफरंट. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, पॅरेंट सेलमध्ये इथं आपण मिओसिस काढले पहा. हे पॅरेंट सेलमध्ये किती आहेत क्रोमोसोम नंबर? डिप्लॉइड 2 सेट आहेत. आणि मिओसिस फर्स्ट झालेला आहे, क्रोमोसोम नंबर काय झालेला आहे? निम्मा झाला आहे, म्हणून त्याला काय म्हटलं होतं आपण? हेटेरोटायपिक डिव्हिजन. आता आपण पाहतोय काय? मिओसिस सेकंड. आता मिओसिस सेकंड पाहतोय आपण. मिओसिस सेकंडमध्ये ह्या 2 काय झाल्या? पॅरेंट सेल झाल्या. ठीक आहे, ह्या 2 काय झाल्या? त्याच्या पॅरेंट सेल झाल्या. मग ह्या पॅरेंट सेल कशा आहेत? हॅप्लॉइड आहेत ना. पॅरेंट सेल कशा आहेत? हॅप्लॉइड आहेत. आणि मिओसिस सेकंड पूर्ण झाल्यानंतर हे 4 डॉटर सेल्स तयार झालेल्या आहेत. म्हणजे हिच्यापासून 2 आणि या सेलपासून 2. मिओसिस सेकंड म्हणजे पॅरेंट सेलचा क्रोमोसोम नंबर आणि डॉटर सेलचा क्रोमोसोम नंबर काय आहे बरं? सेमच आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? होमोटायपिक सेल डिव्हिजन. होमोटायपिक सेल डिव्हिजन. जसं आपण मायटोसिस पाहतो की नाही, हे मायटोसिस आहे पहा. मायटोसिसमध्ये बघा, पॅरेंट सेलमध्ये पण डिप्लॉइडच आहे क्रोमोसोम नंबर आणि डॉटर सेलमध्ये पण काय आहे? सेमच क्रोमोसोम नंबर आहे, म्हणूनच आपण तिला इक्वेशनल किंवा होमोटायपिक सेल डिव्हिजन पण म्हणू शकतो. म्हणजेच पॅरेंट आणि डॉटर सेलमध्ये क्रोमोसोम नंबर सेम असेल तर त्याला म्हणायचं होमोटायपिक डिव्हिजन. आलं लक्षात तुमच्या? मिओसिस सेकंड, होमोटायपिक डिव्हिजन. ड्युरिंग दिस डिव्हिजन 2 haploid cells formed during the meiosis first divide further 4 haploid cells. लक्षात आलं? The 2 daughter cells which are formed in meiosis first, they again divided into 2 haploid cells each. प्रत्येक सेल काय करेल? 2 सेल्स तयार करेल, म्हणजेच किती झाल्या? 4 हॅप्लॉइड सेल्स तयार करते. दिस मिओसिस सेकंड इज सिमिलर टू मायटोसिस. आत्ता सांगितलं तुम्हाला, मिओसिस सेकंड जे आहे ते मायटोसिस सारखंच आहे. कारण मायटोसिस म्हणजे काय? इक्वेशनल सेल डिव्हिजन असतं. पॅरेंट आणि डॉटर सेलचा क्रोमोसोम नंबर सारखाच असतो. तसंच हे मिओसिस सेकंड आहे. मिओसिस सेकंडमध्ये या पॅरेंट सेल आणि हे डॉटर सेल्स यांच्यामध्ये असणारा क्रोमोसोम नंबर सेम आहे, म्हणून हिला काय म्हणायचं? लाईक मायटोसिस. डॉटर सेल्स फॉर्म्ड इन मिओसिस सेकंड आर सिमिलर टू देअर पॅरेंट सेल्स विथ रिस्पेक्ट टू क्रोमोसोम नंबर फॉर्म्ड इन मिओसिस फर्स्ट. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, मिओसिस सेकंडमध्ये काय होतं? पॅरेंट सेल आणि डॉटर सेलमध्ये असणारा क्रोमोसोम नंबर काय असतो? सेम असतो. So that this division is called as homotypic division. It consists of following phases. आता इथं मिओसिस सेकंडच्या आपल्याला ह्या सब स्टेजेस पाहिजेत. प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड अँड टिलोफेज सेकंड. ठीक आहे. तर मिओसिस सेकंडमधली ही प्रोफेज सेकंड. आता प्रोफेज म्हटलं की क्रोमोसोम कसे असणार आहेत? द क्रोमोसोम्स आर डिस्टिंक्ट विथ 2 क्रोमॅटिड्स. दिसतंय तुम्हाला? हे काय आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. हा काय आहे? न्यूक्लिओलस आहे. दिस नथिंग बट क्रोमोसोम. तर क्रोमोसोम्स कसे असतात प्रोफेज सेकंडमध्ये? डिस्टिंक्ट म्हणजे क्लिअर दिसतात. डिस्टिंक्ट विथ 2 क्रोमॅटिड्स. हे एक क्रोमॅटिड आहे, हे एक क्रोमॅटिड. म्हणजे हे एक क्रोमॅटिड, हे एक क्रोमॅटिड, म्हणजे 2 क्रोमॅटिड्स आहेत प्रत्येक क्रोमोसोममध्ये. विथ 2 डिस्टिंक्ट क्रोमॅटिड्स. सेंट्रिओल्स डिवाइड्स इंटू 2 अँड मायग्रेट्स टुवर्ड्स द पोल. आता हे काय आहेत? सेंट्रिओल्स. दीज आर नथिंग बट
centriole. These centrioles moves towards the opposite pole. Nuclear membrane and nucleolus become disappear. दाखवलं तुम्हाला, डॉटेड दाखवलंय. याचा अर्थ काय, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस काय होतंय, दिसेनासं व्हायला लागतं, डिसॅपियर व्हायला लागतं. त्याच्यानंतर पुढची स्टेप कुठली असणार आहे, मेटाफेज सेकंड. मेटाफेज सेकंड, मेटाफेज मगाशी सांगितलं तुम्हाला, मेटाफेज म्हणजे काय, क्रोमोसोम कुठे येतात, मध्यावरती येतात. क्रोमोसोम कुठे येतात, मध्यावरती येतात. हे मध्ये आलेले आहेत क्रोमोसोम. क्रोमोसोम गेट अरेंज्ड ॲट द इक्वेटर. क्रोमोसोम्स गेट अरेंज्ड ॲट द इक्वेटर. Spindle fibers are attached to the centromere and some are arranged end to end between the two opposite centrioles or poles. आता याच्यामध्ये हे जे स्पिंडल फायबर्स आहेत, म्हणजे हे धागे जे आहेत ते दोन प्रकारचे इथे दिसतात आपल्याला. काही धागे जे आहेत ते इथून सुरुवात होतात, पोलार रिजन पासून सुरुवात होतात, ते दुसऱ्या पोलार रिजन पर्यंत जाऊन पोहोचतात, म्हणजे पोल टू पोल म्हणायचं याला. एंड टू एंड बिटवीन द टू ऑपोजिट सेंट्रियल, म्हणजे या पोलपासून निघाले काही स्पिंडल फायबर्स ते इथपर्यंत पोचलेले असतात. परंतु काही स्पिंडल फायबर जे आहेत ते कुठंपर्यंत जाऊन पोचतात, हातला समजा आपण हा स्पिंडल फायबर काढला इथला, तो कुठं गेलाय, सेंट्रिओलला अटॅच झालेला आहे. तो कुठं झालाय, सेंट्रिओलला अटॅच झालेला आहे या क्रोमोसोमच्या. म्हणजेच काय, स्पिंडल फायबर्स आर अटॅच टू द सेंट्रोमियर ऑफ क्रोमोसोम. हा एक स्पिंडल फायबर झाला. आणि दुसरे कुठल्या प्रकारचे असतात तर विच रन्स फ्रॉम पोल टू पोल. लक्षात आलं. मेटाफेज सेकंड, क्रोमोसोम्स गेट अरेंज्ड ॲट द इक्वेटोरियल लाईन, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ॲनाफेज सेकंड. आता ॲनाफेज सेकंड पहा, हे खूप महत्त्वाचं आहे. ॲनाफेज सेकंड, द सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट अँड ॲक्ट्स ॲज अ डॉटर क्रोमोसोम्स मूव्ह टू द अपोजिट पोल्स ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्पिंडल फायबर्स अटॅच टू द सेंट्रोमियर. आता हा क्रोमोसोम पहा आपण काढला होता. आता हा क्रोमोसोम काय होतो, लॉन्जिट्युडिनली डिवाइड होतो, म्हणजे मध्यावरून हा असा डिवाइड केला जातो आणि हे दोन क्रोमॅटिड जे आहेत ते सेपरेट होतात. सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट. हा क्रोमोसोम काय होतो, असा मधून क्रोमोसोम जो आहे, असा क्रोमोसोम जो आहे तो असं मधून डिवाइड होतो आणि हे दोन सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतात, सेपरेट होतात. सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट होतात. याला आपण डॉटर क्रोमोसोम्स पण म्हणू शकतो. दिस डॉटर क्रोमोसोम्स मूव्स टू द अपोजिट पोल ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्पिंडल फायबर्स. हे धागे काय होतात, आकुंचन पावायला लागतात, त्याच्यामुळे डॉटर क्रोमोसोम्स काय होतात, ह्या पोलार रिजनकडे ओढले जातात. ॲनाफेज सेकंड. टिलोफेज सेकंड काय पहा, टिलोफेज सेकंड ॲज युजल काय होतं, टिलोफेजमध्ये हे जे काही क्रोमोसोम्स आहेत थिक शॉर्ट जे असतात ते काय होतात, परत अनकॉईल व्हायला लागतात. शॉर्ट अनकॉईल होतात, इलॉंगेटेड होतात. डॉटर क्रोमोसोम्स बिकम अनकॉईल, लॅटर ऑन इलॉंगेटेड, थिन, थ्रेड लाईक. न्यूक्लियर मेम्ब्रेन सराउंड्स each group of chromosomes and nucleolus reappears. इथं काय होतं, न्यूक्लिअर या क्रोमोसोमच्या भोवताली काय होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसायला लागली. इथे पहा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन बिकम ॲपियर्स ॲज वेल ॲज न्यूक्लिओलस बिकम ऑल्सो रिॲपियर्स. न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत दिसायला लागते. हे क्रोमोसोम जे आहेत ते थिन थ्रेड लाईक होतात, अनकॉईल होतात इन टिलोफेज सेकंड. अँड लास्ट वन, सायटोकायनेसिस सेकंड. आता इथपर्यंत काय पाहिलं, कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. ठीक आहे. या डॉटर सेलपासून ह्या दोन सेल झाल्या, या डॉटर सेलपासून ह्या दोन डॉटर सेल्स तयार झालेल्या आहेत. तर सायटोकायनेसिस सेकंड म्हणजे काय, सायटोकायनेसिस ऑकर्स आफ्टर द न्यूक्लिअर डिव्हिजन. सांगितले तुम्हाला, न्यूक्लिअर डिव्हिजन झालं म्हणजे कॅरिओकायनेसिस झालं की सायटोप्लाझम पण डिवाइड होतो, त्याला काय म्हणायचं, सायटोकायनेसिस. 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम इच हॅप्लॉइड सेल. हॅप्लॉइड का म्हटलं लक्षात आलंय, हॅप्लॉइड म्हणजे काय, सिंगल सेट ऑफ क्रोमोसोम. आपण पॅरेंट सेलमध्ये किती काढले होते क्रोमोसोम, किती काढले होते, 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम इच हॅप्लॉइड सेल. इथे पॅरेंट सेल किती काढ, त्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर किती आहे, एकच. इथे एक क्रोमोसोम दिसतोय आपल्याला. ठीक आहे. म्हणजेच
या पॅरेंट सेलमध्ये क्रोमोसोम नंबर किती आहे? एकच आहे, म्हणून तिला आपण हॅप्लॉइड म्हणतोय. 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम इच हॅप्लॉइड सेल. प्रत्येक हॅप्लॉइड सेल पासून काय होणार आहे? इथं काय लिहिलं? 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम इच हॅप्लॉइड सेल. इथं पहा, प्रत्येक हॅप्लॉइड सेल पासून ह्या 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. म्हणजेच अल्टिमेटली आफ्टर द एंडिंग ऑफ दिस मिओसिस, after the ending of meiosis, how many haploid cells are formed? That is 4 haploid cells are formed. म्हणजे प्रत्येक हॅप्लॉइड मिओसिस झालं रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये तर किती हॅप्लॉइड सेल्स तयार होतात? 4 हॅप्लॉइड सेल्स कॅन बी फॉर्म्ड. म्हणजे लक्षात आलं तुमच्या? आपण मिओसिस पाहत होतो आणि मिओसिस एखाद्या रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये जर मिओसिस झालं तर किती हॅप्लॉइड सेल्स तयार होतात? तर 4. हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, आपण प्लांटचं एक्झाम्पल घेतलं, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये लागणार आहे पहा, एक्झरसाइजमध्ये लागेल तुम्हाला. समजा आपण प्लांट घेतलं तर प्लांटमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कुठला असतो बरं? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तर त्याच्यामध्ये अँथर असतो पहा. तुम्ही फ्लावरचं स्ट्रक्चर अभ्यासलेलं असेल, तुम्ही असं फ्लावरचं स्ट्रक्चर अभ्यासलेलं असेल तर त्याच्यामध्ये हे काय असतं? स्टॅमिन आहे. स्टॅमिनमध्ये हा अँथर आहे, फिलामेंट आणि कनेक्टिव्ह. आणि आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काय तयार होत असतात? पोलन ग्रेन्स म्हणजे परागकण तयार होतात. ठीक आहे, म्हणजे परागकण कसे तयार होतात, किती तयार होतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर अँथर हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे या स्टॅमिनचा. हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. हे मेल झालं, मेल पार्ट प्लांटचा. फिमेलचं काय झालं? फिमेल काय असते तुम्हाला माहिती आहे? ही काय आहे? ओव्हरी, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी हे तुम्हाला माहितीच आहे. या ओव्हरीला आपण काय म्हणतो? रिप्रोडक्टिव्ह पार्ट असं म्हणतो. याच्यामध्ये ओव्हिल्स तयार होतात. ओव्हिल्समध्ये फिमेल गॅमेट म्हणजेच एग तयार होत असतं. तर ज्यावेळेस हे एग्स आणि हे पोलन ग्रेन्स तयार होत असतात, ज्यावेळेस पोलन ग्रेन्स आणि एग्स तयार होत असतात त्यावेळेस या रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये म्हणजेच या ओव्हरी आणि अँथरमध्ये काय असतात? डिप्लॉइड सेल्स असतात किंवा त्यांना आपण जर्म सेल्स म्हणणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय होत असतं? मिओसिस होतं. म्हणजेच ह्या रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये काय होतं? मिओसिस होतं आणि हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स आणि हॅप्लॉइड एग्स तयार होतात. हे प्लांटच्या संदर्भात. ठीक आहे, तसंच आपलं पण आहे ह्युमन बिईंगमध्ये मेल पार्ट कुठं असतो? तर टेस्टिस म्हणतो आपण. मेल पार्ट कुठला असणार आहे? मी सांगितलं अगोदर, टेस्टिस. फिमेल कुठला असतो? तर ओव्हरी असते. त्याच्यामध्ये काय होतं? मिओसिस होतं रिप्रोडक्टिव्ह सेल्स आणि टेस्टिस मधून मिओसिस झालं की काय होतं? स्पर्म्स तयार होतात. फिमेलमध्ये पण तसंच आहे. ओव्हरीपासून काय तयार होत असतात? फिमेल गॅमेट्स किंवा आपण त्याला ओहम असं म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये मिओसिस होतं आणि हॅप्लॉइड किती सेल्स तयार होतात? एक रिप्रोडक्टिव्ह सेल त्याच्यामध्ये जर मिओसिस झालं तर किती सेल्स तयार होतात? 4 डॉटर सेल्स कॅन बी फॉर्म्ड. किती? 4 डॉटर सेल्स कॅन बी फॉर्म्ड. अशा पद्धतीनं हे मिओसिस आहे. लक्षात ठेवा. मायटोसिस जर झालं म्हणजे मायटोसिस कुठं होतं हे तुम्हाला माहितीच आहे. मायटोसिस हे बॉडी सेल्समध्ये होतं आणि बॉडी सेलमध्ये किंवा कुठल्याही सेल्समध्ये म्हणजे बॉडी सेल्समध्ये मायटोसिस झालं की किती सेल्स तयार होतात? 2. आणि रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये मिओसिस होतं आणि मिओसिस जर झालं रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये तर किती सेल्स तयार होतात? 4 सेल्स तयार होतात. न्यू डॉटर सेल्स किती तयार होतात? 4 सेल्स तयार होतात. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. सेल डिव्हिजनमध्ये याच्यावरती MCQ विचारले जातात की जे तुमच्या एक्झरसाइजमध्ये आहेत. त्याच्यानंतर शेवटचा पार्ट राहिलेला आहे सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. मिओटिक डिव्हिजन प्रोड्युसेस गॅमिट्स. तुम्हाला आत्ता सांगितलं मी मिओसिस कशासाठी उपयोगी आहे? तर गॅमिट्स तयार करण्यासाठी. गॅमिट्स कुठले? तर मेल गॅमिट्स, फिमेल गॅमिट्स. ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस लीडिंग टू जेनेटिक व्हेरिएशन विच आर द रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन. आता मी तुम्हाला सांगितलं मिओसिसमध्ये खूप महत्त्वाची प्रोसेस होते ती म्हणजे क्रॉसिंग ओव्हर.
क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, जिथं होमोलॉगस क्रोमोसोम काय होतात, एकमेकावरती क्रॉस होतात, की जेणेकरून काय होत असतं, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल होतं. मी तुम्हाला दाखवलं होतं, हे आपण पाहिलं होतं पहा. हे जे होमोलॉगस क्रोमोसोम आहे त्यांच्यामध्ये हे क्रॉसिंग ओव्हर होतं, जेणेकरून काय होतं, हे जेनेटिक मटेरियल जे आहे ते क्रोमोसोममध्ये एक्सचेंज होतं. त्याच्यामुळं काय होतात, जे नवीन क्रोमोसोम्स तयार होतात ते वेगळेच तयार होत असतात, म्हणजे त्याला आपण रिकॉम्बिनंट असं म्हणतो. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस लिडिंग टू जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे जीन्स अदलाबदल झाले, बरोबर आहे, जीन्सची अदलाबदल झाली, जेनेटिक व्हेरिएशन होतं, बदल होतो. विच आर द रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. उत्क्रांती मला सांगा, उत्क्रांती आपण कशाला म्हणतो, की जो हळूहळू होणारा बदल असतो. जे आपण आपले पूर्वज कोण होते पहा, आपण म्हणतो आपले पूर्वज कोण होते, मंकी होते. मग त्याच्यामध्ये खूप इव्होल्युशन्स होत गेल्याने आपण ह्युमन बिईंग तयार झालो. म्हणजे एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल वर्षानुवर्ष खूप वर्षे गेल्यानंतर आपण तयार झालो, म्हणजेच ह्युमन बिईंग. म्हणजेच काय, जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज झाल्यामुळं उत्क्रांती होते. नाहीतर उत्क्रांती म्हणजे काय, बदल जर होत नसेल तर त्याला उत्क्रांती म्हणता येत नाही. म्हणजेच काय, दिस मिओसिस इज नथिंग बट द रॉ मटेरियल फॉर द इव्होल्युशन. दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. इथं चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू.